रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. खरोखर आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे. आज आपला मुक्काम हा संपला आणि पुन्हा आपण पुढे निघालेलो आहोत. आजचा मुक्काम आपला इंदापूरला. निमगाव केतकीवरून आपण निघालो आणि पांडुरंगाच्या भेटीची एक ओढ लागली. विठ्ठल नामाचा गजर करत करत आपण वारीच्या वाटेवर आहोत. गोकुळीचा ओढा लागला. इंदापूरला काही वेळ सर्व पालख्या स्थिरावल्या आणि एक अप्रतिम सोहळा सर्वांना पाहायला मिळाला. तो म्हणजे गोल रिंगण. खरोखर केवढा मोठा आनंद असतो हा. गोल रिंगण पाहत असताना वारकऱ्यांच्या डोळ्याची पारणे फिटतात आणि मग हा सुखसोहळा स्वर्गीय नाही अशा प्रकारची भावना निर्माण होते. मंडळी, आपण रोज हरिपाठाचं चिंतन ऐकत आहात. खरोखर मन खूप प्रसन्न होतं हे चिंतन सांगताना सुद्धा आणि आपलं ऐकताना सुद्धा. तुमच्या प्रतिक्रिया आल्यानंतर मी खूप भारावून जातो. मी किसन महाराज चौधरी, प्रसाद आणि योग टी चॅनल चला पंढरीला जाऊ या उपक्रमाच्या अंतर्गत आपण हरिपाठाचं चिंतन ऐकत आहोत. माऊलींनी 8व्या अभंगामध्ये सांगितलं, एक तत्वनाम साधी ते साधन, एक तत्वनाम साधी ते साधन, द्वैताचे बंधन न बाधिजे, द्वैताचे बंधन न बाधिजे, द्वैताचे बंधन न बाधिजे. नामामृत गोडी वैष्णवाला धली, नामामृत गोडी वैष्णवाला धली, योगिया साधली जीवन कळा, योगिया साधली जीवन कळा, योगिया साधली जीवन कळा. सत्वर उच्चार प्रल्हादे बिंबला, सत्वर उच्चार प्रल्हादे बिंबला, उद्धवा लाधला कृष्णदाता, उद्धवा लाधला कृष्णदाता, उद्धवा लाधला कृष्णदाता. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे, सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे, सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. आज आपला मुक्काम हा इंदापूरला. सर्व भाविक एकत्र येत आहेत आणि चिंतन सुरू होतं आहे. 8व्या अभंगाचा उत्तरार्ध आपण पाहतो की आत्मा जो शिवाचा रामजप, रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा. म्हणजे राम आणि कृष्ण हा मंत्र म्हणणं हाच तर खरं तर शिवाचा भाव आहे, शिवाचा आत्मा आहे. पुढे ते म्हणतात, एक तत्व नाम साधीची साधनं, द्वैताचे बंधनं न बांधिजे. एक तत्व म्हणजेच अद्वैत हे माणसाला समजलं पाहिजे. खरं सांगू का, आपला देह हा भगवंताने निर्माण केला आहे. भगवंताचा अंश आपल्यामध्ये आहे, परंतु अनेक प्रकारची बंधनं आपल्यावर असतात. कर्माचं बंधन आहे, समाजाचं बंधन आहे, शासनाचं बंधन आहे, अनेक प्रकारची बंधनं असतात. आणि या बंधनांमुळं आपला आत्मा हा भगवंतापासून बाजूला जातो.
आणि द्वैत निर्माण होतं. आणि द्वैतामुळं आपल्याला भगवंत दुरावतो. वास्तविक द्वैतातसुद्धा आनंद असतो, द्वैतातलं सुद्धा सुख असतं, पण द्वैतामधून अद्वैताकडे जाणं हे जीवनाची इतिकर्तव्यता आहे. द्वैतामध्ये आनंद आहे, कारण द्वैत जर असेल तरच भगवंत आणि भक्त यामध्ये भक्ती निर्माण होऊ शकते आणि त्यातला आनंद निर्माण होऊ शकतो. एक प्रसंग मला आठवतो. यशोदा माता एक दिवस कृष्णाला कडेवर घेतलं आहे आणि एकटक पाहते चेहऱ्याकडे. कृष्ण असं म्हणतो आहे, आई सारखंच काय गं माझ्या तोंडाकडे पाहते. आई म्हणते, यशोदा म्हणते, कृष्णा जेव्हा मी तुझ्या तोंडाकडे पाहते ना, तुझा चेहरा मी जेव्हा पाहते ना, तेव्हा तहान भूक सगळं काही विसरून जाते. कृष्ण म्हणतो, आई खरंच का माझा चेहरा इतका चांगला आहे की तहान भूक विसरून जावी? पाहू दे तरी मला. यशोदा मातेने कृष्णाच्या पुढे आरसा धरला. कृष्णाला आपला चेहरा आरशामध्ये दिसला, पण चेहरा पाहिल्यानंतर कृष्ण आईला म्हणतो, अगं आई, मी माझा चेहरा जेव्हा पाहतो ना तेव्हा मला खूप कडकडून भूक लागते. दुसऱ्याच्या घरी जावं असं वाटतं, दही दूध चोरून खावं असं वाटतं, आपणही खावं आणि दुसऱ्यालाही खायला घालावं असं वाटतं. तेव्हा यशोदा माता हसू लागल्या आणि त्या म्हणाल्या, कृष्णा, तुझ्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर जो आनंद आहे ना, तो आनंद एका आईला झालेला आनंद आहे, त्यासाठी तुला आई व्हावं लागेल. द्वैतामध्ये आनंद आहे, द्वैतामध्ये आनंद आहे, परंतु द्वैतामध्ये काही अंशी एक भेद निर्माण होतो आणि त्यामुळं भगवंतापासून आपण दुरावले जातो. म्हणून शेवटी अद्वैत होणं हे महत्त्वाचं आहे. माऊली या चरणामध्ये तेच सांगतायत की एकतत्व नाम साधिती साधनं, म्हणजे द्वैत संपून अद्वैत निर्माण होणं हे नामामुळे साधलं जातं. सतत नामस्मरण केलं तर त्या नामामध्ये आपण एवढे रंगून जातो की नाम रंगी रंगले, अवघे नाम रंगी रंगले, अशी आपली अवस्था प्राप्त होते. आपण सतत नामस्मरण करत गेलो, नामामुळं भाव निर्माण होतो, नामामुळं प्रेम निर्माण होतं. इतकेच नाही तर एकतत्व नाम साधिती साधनं, द्वैताचे बंधनानं बाधिते. आणि मग द्वैताचं बंधन केव्हाच निघून जातं, त्याचं बंधन आपल्या जीवनात राहत नाही. माऊली म्हणतात, नामामृत गोडी वैष्णवा लाधली, योग्या साधली जीवन कळा. नामामृत, नामाला अमृताची उपमा दिलेली आहे. इतकं हे नाम सुंदर आहे, इतकं हे नाम चांगलं आहे. आणि म्हणून माऊली म्हणतात, नामामृत गोडी वैष्णवी लाधली, म्हणजे वैष्णवा लाधली म्हणजे जे भक्त असतात, भगवंताचे भक्त असतात, त्यांना नाम हे अमृताप्रमाणे वाटतं. नामामृत गोडी वैष्णवा लाधली, योगिया साधली जीवन कळा, म्हणजे योगी भगवंत प्राप्तीसाठीच योगमार्ग स्वीकारतात. पण तो योगमार्ग काय इतका सोपा आहे का? योगमार्ग अत्यंत अवघड आहे आणि त्या योगमार्गाने जाणं हे तर त्याच्यापेक्षा अवघड आहे. या मार्गाने जाताना अनंत अशा प्रकारच्या अडचणी येतात. आणि म्हणून नामामृत गोडी वैष्णवा लाधली, योगिया साधली जीवन कळा. नाम हे अमृत आहे, ते सतत घेतले पाहिजे. नाथ म्हणतात, हरी बोला देता, हरी बोला घेता, हरी बोला जनी, हरी बोला विजनी, म्हणजे उठता बसता हरीच बोला. जनाबाई नाही का, दळीता कांडिता तुझं गायीन अनंता, म्हणजे प्रत्येक वेळेला ती नामस्मरण करायचे. आणि नामामुळं कुठल्याही प्रकारचे कष्ट लागत नाही. नाम घ्यायला नामाला खर्च करावा लागत नाही. नाम घेण्यासाठी एखादी विशिष्ट जागा पाहिजे असंही नाही. ते कुठंही घेता येतं, केव्हाही घेता येतं. आणि
श्रद्धेने घेता येतं. त्या भावगीतामध्ये नाही का मीराबाई म्हणते, नाम घेण्यासाठी पैसा लागत नाही. नाही खर्चली कवडी दमडी, नाही विचेला दाम. मी दमडी खर्च केली नाही, पैसा खर्च केला नाही, पण तुम्हाला विकत घेता आला. आणि विकत कसा घेता आला? तर ती म्हणते, जन्मभरीच्या श्वासा इतके मोज येले हरिनाम. जेवढे श्वास माझ्या वाट्याला आले, त्या प्रत्येक श्वासागेने मी भगवंताचं नामस्मरण केलं, आणि म्हणून मला तो विकत घेता आला, म्हणून मला तो जवळ ठेवता आला. माऊली या ठिकाणी तेच म्हणतात, नामाला अमृताची गोडी आहे. नाम हे, नामाची तुलना योगाशी केली माऊलींनी. पण योग मात्र अत्यंत खडतर आहेत. त्यामध्ये मूलाधार चक्र आहे, स्वाधिष्ठान चक्र आहे, नंतर मणिपूर चक्र आहे, अनाहत चक्र आहे, विशुद्ध चक्र आहे, आज्ञाचक्र आहे. ही जी 6 चक्र आहेत, ही 6 चक्र भेदून जेव्हा योगी सहस्रदल चक्रामध्ये जातो, त्यावेळेला जी अवस्था प्राप्त होते, ती अवस्था भगवंताशी एकरूप होणारी अवस्था असते. पण या 6 चक्रामधून जात असताना कितीतरी कष्ट घ्यावे लागतात. म्हणून तर मागच्या एका अभंगामध्ये नाही का म्हणाले माऊली, योग याग विधी येणे नोहे सिद्धे. योग याग करण्याची गरज नाही. मग जी जीवनकळा आहे, जीवनकळा कोणती? तर भगवंताशी एकरूप होण्याची जीवनकळा आहे. योग्याला या मार्गाने साधता येते, परंतु ही 6 चक्रामधून जाणं अवघड आहे. मग किती सोपं साधन आहे. नाम संकीर्तन साधन पै सोपे, माऊली एका ठिकाणी म्हणतात पुढे. म्हणजे नामामुळे ही जीवनकळा साध्य करता येते. योग्या साधली जीवनकळा, सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवा लाधला कृष्णदाता. माऊलींनी उदाहरणं दिलीत. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, प्रल्हादाला नारद मुनींनी मंत्र दिला, ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र दिला. आणि त्या मंत्राचा उच्चार झाल्याबरोबर प्रल्हाद हा भगवंताचा प्रिय भक्त होऊन गेला. ध्रुवाच्या बाबतीत हे असंच झालेलं आपल्याला दिसतं. वाल्याला सुद्धा नारद मुनींनी मंत्र दिला, राम 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 मंत्र दिला, आणि संपूर्ण जीवनाचं सार्थक झालं. तुकोबारायांना चैतन्य महाराजांनी मंत्र दिला, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. म्हणजे या केवळ एका मंत्रामुळं मंत्र दिला रामकृष्ण हरी महाराज म्हणतात त्यांच्या अभंगामध्ये. म्हणजे हा मंत्र मिळाला आणि जीवनाचं सार्थक होऊन गेलं. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवाला लाधला कृष्णदाता. कृष्णाने उद्धवाला नामाचा उपदेश केला आणि उद्धव हा भगवंताचा प्रिय झाला. मग इतकं हे नामाचं महत्त्व आहे. नामामुळं आपल्याला उच्चार, नामामृत गोडी वैष्णवा लाधली. किंवा माऊली पुढे म्हणतात की सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवा लाधला कृष्णदाता. कृत, त्रेता, द्वापार आणि कली या 4ही युगामध्ये भक्ती केली. कृतयुगामध्ये प्रल्हादाने भक्ती केली. तोच अवतार पुढे द्वापार युगामध्ये उद्धवाच्या रूपाने आला, त्रेतायुगामध्ये अंगदाच्या रूपाने आला, तर कलियुगामध्ये उद्धवाच्या रूपाने आला. क्षमा करा, कलियुगामध्ये नामदेव महाराजांच्या रूपाने आला. आणि नामदेवांचाच अवतार पुढे तुकाराम महाराज समजला जातो. असं हे सगळं. म्हणून ज्ञानदेव म्हणे नामही सुलभ, सर्वत्र दुर्लभ विळादाणे. इतकं नाम सोपं आहे, सुलभ आहे. मगाशीच मी आपल्याला सांगितला की ते कुठेही नामस्मरण करता येतं, केव्हाही करता येतं. त्याला खर्च नाही, कष्ट नाही. पण इतकं सोपं असूनसुद्धा, इतकं सर्वत्र नाम असूनसुद्धा दुर्लभ आहे. माणसांना मात्र असे नाम घेणारी माणसं बाकी आपल्याला दुर्लभ दिसतात. ज्ञानदेव म्हणे नामही सुलभ,
सर्वत्र दुर्लभा विरळा जाणे असं नाम घेणारी माणसं अत्यंत विरळ असतात. माऊली पुन्हा पुन्हा सांगतात की हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.